धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला। तानाजी सावंत गटाच्या भाजपच्या संभाव्य जिल्हा परिषद अध्यक्षाला विरोध असल्याची देखील माहिती। त्यामुळे तानाजी सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची चर्चा। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम। भाजपकडे 18 तर राष्ट्रवादीकडे 12 जागा। अडीच वर्ष फॉर्म्युलावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद। निर्णयासाठी मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक। सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय आणि याचं खरं श्रेय मुख्यमंत्री आणि जयकुमार गोरे यांचं। भाजपचे आमदार असलेले सचिन कल्याण शेट्टी यांचं हे वक्तव्य। नगरपालिका महापालिकेनंतर जिल्हा परिषद देखील भाजपच्या ताब्यात। सचिन कल्याण शेट्टी यांची ही प्रतिक्रिया। माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांना उमरगा पंचायत समितीचं सभापतीपद मिळण्याची दाट शक्यता। तर केसर जवळगा गणातून त्या 3925 मतांनी विजयी झाल्या। तुमच्या विना विजय अधुरा। धाराशिवमध्ये झळकले अजितदादांचे पोस्टर्स। धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात हे बॅनर झळकले। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा 6 जागांवर विजय। धाराशिव जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू। पक्षात पक्षविस्तार आणि संघटनात्मक पातळीवर फेरबदल। अजित पिंगळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड। मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। सूर्या धरणाचं पाणी आणि मेट्रो विस्तारावरती भर देणार महापौर डिंपल मेहता यांचं हे मत। छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांनी फडणवीसांची भेट घेतली। यावेळी राज्य आणि स्थानिक पातळीवर विकास कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणे जिल्हा योजनेमध्ये बैठकीत भडकले। महावितरणाच्या भोंगळ कारभारावरून नितेश राणेंचा संताप। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांना हा इशारा। वर्ध्यात शिक्षकांच्या समायोजन प्रक्रिया राबवण्यास प्रहार संघटनेचा विरोध। शून्य शिक्षकी शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था करूनच समायोजन करावं, अन्यथा संपूर्ण प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा। जळगाव या ठिकाणच्या यावल नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं उपोषण। किमान वेतनासह स्वच्छतेचं साहित्य न दिल्यानं मक्तेदारावरती आरोप। तर तात्काळ वेतन देण्याची मागणी। कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा। नांदेडच्या दाभाड या ठिकाणी गावकऱ्यांचा नांदेड हिंगोली या महामार्गावरती रास्ता रोको। महामार्गावरती अपघात, अनेकांचे जीव गेले, त्यामुळे गावकरी आक्रमक। भुयारी मार्ग देण्याची मागणी। नंदुरबारमध्ये रुग्णवाहिका चालकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा। चालकांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करत नसल्यानं रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार। 23 फेब्रुवारीपर्यंत मागणं मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला। परभणीमध्ये कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीचे 15 महिन्यांपासून पगार थकले। पगार न मिळाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन बंद केलं। संतप्त कर्मचाऱ्यांकडून पालिका कार्यालयासमोर आंदोलन। तात्काळ थकीत वेतन देण्याचीही मागणी। नंदुरबारमध्ये कापसाच्या दरात पुन्हा घसरण। शेतकरी आर्थिक अडचणीत। सीसीआय केंद्रावरती सध्या कापसाला केवळ 7,900 ते 8,000 रुपयांचा दर। अपेक्षित भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं कमी दरात कापूस विक्री करण्याची वेळ। वाशिम पोलीस दलातील 48 शिपाई पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात। 48 पदांसाठी 9,926 अर्ज प्राप्त। भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। यवतमाळ जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात। 150 पोलीस शिपाई आणि 11 बॅट्समन या पदांसाठी आता 13,500 उमेदवार मैदानात। 25 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात। तिकडे वर्ध्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात। 134 जागांसाठी 7,313 उमेदवारांचे अर्ज। भरती प्रक्रियेसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त। भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते। अमरावतीत पोलीस दलांमध्ये 214 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया। 22,208 उमेदवार मैदानामध्ये। जोग स्टेडियमवरती भरती प्रक्रिया सुरू। पहिल्या दिवशी 800 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक चाचणी। महिलानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीमध्ये जातमुक्त गावाचा ठराव एकमतानं मंजूर। जात धर्म पंथावरती आधारित भेदभाव न करण्याचा निर्णय। माझी जात मानव ही भावना स्वीकारत जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर कारवाईची तरतूद। कोल्हापूरच्या विकासवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होणार। क्रिकेट स्टेडियमसाठी 12 हेक्टर जागेला मंत्रिमंडळाची मंजुरी। दिवंगत अजित पवार यांनी स्टेडियमसाठीच्या जागा हस्तांतरणासाठी आदेश दिलेले। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील स्कायवॉकला मेड स्टेशन उभारण्यात येणार। पर्यटकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढणार। रोपवेमुळे परिसरातील पर्यटनाला गतीही मिळणार। अकोटमधील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आता खड्ड्यात पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी सांभराची धडपड। संपूर्ण क्षण पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद। सोशल मीडियावरती व्हिडिओ झाला व्हायरल।
अंबाजोगाईमधील शिक्षक त्रिंबक पोखरकर यांनी चित्रकलेमध्ये नवीन प्रयोग केला। गहू आणि साळीच्या टाकाऊ काड्यांना उष्णता देत नैसर्गिक रंगछटांमधून हुबेहूब चित्र रेखाटली। भारतामध्ये अशा प्रकारचे कोलाज आर्ट साकारणारे ते एकमेवच। 150 दिवस ई गव्हर्नन्समध्ये आता नागपूर जिल्हा परिषदेला पुरस्कार। सुशासन, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान आधारित प्रशासनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी। पुण्यातल्या पुरंदर विमानतळासाठी 6,000 कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। विशेष म्हणजे प्राधिकरण समिती देखील स्थापन। राज्यात 12वीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 42 गैरप्रकार। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक गैरप्रकार। मुंबई, कोकण आणि कोल्हापूर या विभागामध्ये एकही गैरप्रकाराची नोंद नाही। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या कन्नड तालुक्यातील जैतापूरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार। केंद्र संचालकांसह 19 पर्यवेक्षकांवर कारवाई। परीक्षा केंद्राचा संपूर्ण स्टाफ तात्काळ बदलण्यात आला। बुलडाणा जिल्ह्यामध्ये महावितरणचे ग्राहकांकडे 118 कोटी रुपये थकीत रक्कम पुढील 1.5 महिन्यांमध्ये वसूल करण्याचं उद्दिष्ट। महावितरणवरती आर्थिक ताण वाढला, त्यामुळे वसुली मोहीम। कर वसुलीसाठी पुण्यातील भोर नगरपालिका ॲक्शन मोडवरती। नागरिकांनी कराचा भरणा करावा, अन्यथा घरासमोर बँडबाजा दाखवून जप्तीसारखी कायदेशीर कारवाई करण्यात येईल, पालिकेचा इशारा। यासाठी नगरपालिकेकडून 9 विशेष पथकांची नियुक्ती। नागपूर विधान भवन समोर असलेलं पूनम टॉवर्स पाडलं जाणार। अवैध बांधकाम असल्यानं पूनम टॉवर्स तोडलं जाणार। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं हे स्पष्टीकरण। नाशिकमध्ये खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार। पार्वती पाटील उर्फ अब्दुल्लारुद्दीन शेखवरती गुन्हा दाखल। धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप। कल्याण डोंबिवली महापालिकेचा धक्कादायक घोटाळा समोर। जेलमध्ये असताना कर्मचाऱ्याला 40,000 पगार, तर 6 महिन्यानंतर पोलिसांना आरोपी केडीएमसी कर्मचारी असल्याची माहिती मिळाली। नंदुरबारमधील लाडकी बहीण योजनेतून 37,116 महिला बाद। ई केवायसी बंद, त्यामुळे लाभ बंद झाल्याची माहिती। आता शासनानं केवायसीसाठी मुदतवाढ दिली, त्यामुळे महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होणार। वर्धा जिल्ह्यातील 46 विद्यार्थी विमानानं इस्रोला जाणार। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण शैक्षणिक दौरा। 15 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी इस्रोला जाणार। भंडाऱ्याच्या दुसाळा या ठिकाणी वसंता हंकारे यांचं व्याख्यान। कुटुंब मूल्ये आणि मुलींच्या सुरक्षिततेवरती परखड मार्गदर्शन। सूर्योदय फाउंडेशन दुसाळा ग्रामवासियांच्या वतीने व्याख्यानाचं आयोजन। पुण्यात भोर महाड या मार्गावरती सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदाराचा हलगर्जीपणा। रस्त्यावरील दगड ठेकेदारानं न हटवल्यानं स्थानिक नागरिकांचा मनस्ताप। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पोलिसांना फिटनेसचे धडे दिले। 1 मिनिट 10 सेकंदामध्ये कृष्णप्रकाश यांनी मारले 50 जोर। बुलडाण्याच्या कदमापूर या ठिकाणी शिक्षणाचा अनोखा प्रयोग। शिक्षक राजेश कोगदे यांनी एआयच्या मदतीनं वर्गात बनवला जिवंत अनुभवाचा मंच। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक रंजक आणि समजण्यास देखील सोपा। रत्नागिरीच्या राणीज या ठिकाणी रामनंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेनं 15 दिवसांमध्ये 1,71,150 बॉटल रक्त संकलन। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून रक्त संकलन मोहिमेचं कौतुक। रत्नागिरीमध्ये घनकचरा विघटनासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्याची मागणी। सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अमेय परुळेकर यांची नगर परिषदेकडे ही मागणी। नगर परिषदेकडून लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा। पुणे पोलिसांचं बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन। रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत पोलिसांकडून झडती आणि नाकाबंदी। परिसरात मोठा फौजफाटाही तैनात। नाशिक जिल्ह्यातून मालेगाव शहरातून 100 टन लाकूड देखील जप्त। 8 दिवसांमध्ये वन परिमंडळ अधिकाऱ्यांची 9 ठिकाणी कारवाई। कारवाईमध्ये 9 वाहनं देखील जप्त करण्यात आली। भंडाराच्या लाखणीमध्ये सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात 11,000 रुपयांची लाच घेताना केंद्र चालक सतीश मोटघरेला रंगेहात अटक। लाखणी पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल। पालघरच्या केवेरोड या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग। जीवितहानी नाही। सफाळे या ठिकाणी मंगळवारी ही घटना घडली। सावधानता राखत वैमानिकांनी सुरक्षित लँडिंग केलं। एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळत नाही। 15 फेब्रुवारीपासून चालकांवर कारवाई होणार। परिवहन विभागाकडून कारवाई देखील करण्यात येणार। तिकडे पुणे शहरामध्ये ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून दिवसभरात 1,690 वाहनांवर कारवाई। संबंधितांकडून 17 लाखांहून अधिकचा दंड वसूल। पुण्याच्या सोमवार पेठ मार्केट यार्ड या परिसरामध्ये आता 2 गरफुड्या। दोन्ही घटनांमध्ये सुमारे 31 लाख रुपयांचा ऐवज लंपास। घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।